यार खरं आहे, पण आपल्या ग्रुपची ना गोष्टच वेगळी आहे. साहजिक आहे, आपण आहे यात. हां ठीक आहे चल. हाय रोहित. हाय रोहित, काय म्हणतो? काय म्हणतो, कुठे गेला होता? हाय. हाय. या आल्यात कालच्या बर्थडे गर्ल. काल पहिले लेक्चर नाही झालं. हे आपले कॉलेजवाले ना असंच करतात. अनुराधा, हो. काय झालं, नाराज का आहेस? काही नाही. कुठे काय? अरे काय झालं? काही नाही रे, शांत राहावंसं वाटतंय. वीर यार, बरं झालं तू आलास. हे बघ ना यार, आम्हाला काही सांगतच नाहीये. तुलाच सांगेल काय झालं ते, आणि नाही सांगितलं तरी तू ओळखशीलच. हां हे खरं आहे. काय झालंय? वीर, मला काही नाही झालंय. अच्छा, कळलं. अरे काल तिच्या दादाचा कॉल नव्हता आला ना. अच्छा अच्छा अच्छा. अरे असं आहे का? अरे दादाचा कॉल माझ्या फोनवर आला होता. त्याने 2 वेळा ट्राय केला पण लागला नाही. आणि मी ही गडबडीत सांगायचं विसरून गेलो. बाकी तर तुला त्याचं शेड्यूल माहीतच आहे. काही नव्हता आला त्याचा कॉल. खोटं नको बोलूस. अरे खरंच, माझी शपथ. खरं? हो. अरे ओमकार, चल ना, आपण मॅमकडनं असाइनमेंट घेऊन येऊ. अरे हां चल. चल, तू पण चल. हो, येते. चल आपण तिकडे जाऊ. ठीक आहे, चल. बरं वीर, ऐक ना, तू अनुल तुझ्या मनातलं कधी बोलणार आहेस? सांगेल रे वेळ आल्यावर. हाय अनन्या, हाय. आज उशीर झाला तुला? हो, थोडा उशीरच झाला. आम्ही क्लासमध्ये चाललोय, तू येतेस? नाही, तुम्ही जा, मला थोडं काम आहे. बरं चल, येतो. हो. तूही मला मनातलं बोलावं याची मीही वाट बघतीये. हाय वीर. हाय. हाय. वीर, रागावणार नशील तर एक सांगू? हा बोल ना, भारी दिसतोय ना. तेच सांगायचं होतं. या रेड अँड ऑलमध्ये ना बिलकुल चांगला दिसत नाही आहे. ते मलाही माहिती आहे. पण तुझे बाबा येणार आहेत ना आज गावावरून, आणि त्यांनी दिला होता तुला हा शर्ट लास्ट टाइमला, म्हणून घातलायस तू, हो ना? तुला बरं माहिती असतं माझ्याबद्दल? हो, मग माहितीच असतं. कसं काय? तुला काय वाटतं? ऑब्व्हियसली आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, म्हणून. बरं मी काय म्हणतोय, लेक्चरला जायचं का? टाइम झाला. चला, चला. चला. हो. वीर, थांब ना. तुम्ही चला पुढे, मी आलोच. हे अनु, तुझी नोटबुक घे. अरे हो, तुझ्याकडेच राहिली ना. हो ना अगं. वीर का नाही आला अजून? अरे तो अनन्यासोबत थांबलाय, काम होतं थोडं. कॉलेज झाल्यानंतर मला ओल्ड टाउनला भेट. काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? हो. ठीक आहे, चालेल. हां बोल ना, तुला काय महत्त्वाचं बोलायचं होतं? एवढी काय घाई तुला ते ऐकण्याची? तू बोलली होतीस म्हणून विचारलं. मला माहिती आहे, तुला माझ्याशी बोलायचं आहे. काय? तुझ्या मनातलं. पण तू बोलत नाही आहेस म्हणून मीच ठरवलं तुला बोलण्याचं. आय लव्ह यू वीर. काय? सॉरी.
एचओडीच्या ऑफिस मध्ये गेलाय एक मिनिट हा. हो मी बोल ना. काय कुठे? बरं ठीक आहे आलोच. मी चल लवकर वीर पडलाय म्हणजे खूप लागली चल लवकर. चल लवकर. बापरे किती लागले वीर तुला? खूप नाही, थोडंच लागलंय. चल आधी तू हॉस्पिटलमध्ये चल बरं. हे काय अनुराधा? कसलं काय? म्हणजे हे तुझं प्रेम नाही? नाही, काळजी आहे ही. काळजी म्हणजे प्रेम होतं एक लिमिट नंतर. नाही, चल तू आधी हॉस्पिटलमध्ये चल. सॉरी उशीर झाला. हां बोल ना, काय म्हणतो तीस? वीर, तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. मी प्रेम करते तुझ्यावर, तुझं नाही का? तुला तुला काहीच फिलिंग्स नाही आहे का माझ्याबद्दल? अनन्या सॉरी, पण तुला गैरसमज होतोय. पण काय? सॉरी, वाईट नको वाटून घेऊ, पण मी अनुराधावर प्रेम करतो पहिल्यापासून. कदाचित हे तिलाही माहीत नाही आणि माहीतही होणार नाही बहुतेक. सॉरी. हॅलो रोहित, कुठे आहेस? अच्छा, ब्रिज खाली ये लवकर. हा बोल ना, काय झालं, काय म्हणतेस? अरे वीरचा फोनच लागत नाहीये. काय 2 दिवस झालेत, कुठे गेलाय तो? अरे गावाला गेलाय तो आणि तिकडं रेंज नसते आय थिंक. मला वाटलं त्याला त्या दिवसाचा राग आलाय की काय. आता नाही प्रेम तर कसं हो म्हणू? ठीक आहे ना, इझी घे मग. नाही लागत फोन तर कशाला टेन्शन घेतेस? पण मला वाटलं त्याला राग आला आणि म्हणूनच त्याने फोन बंद ठेवला. अनुराधा, तुला फक्त एवढंच सांगेल, फक्त उशीर नको करूस. नाही रे, असं नाहीये. जसं तुला ठीक वाटेल. चल येते मी. ओके बाय.
हॅलो. हो रोहित बोल. हां अनुराधा, वीर आलाय. एक काम कर ना, कॉलेजच्या बॅक साईडला आहे ना. हो येते. आणि हो ऐक ना, माझं मला कळलं आहे की मी त्याच्यावर किती प्रेम करते. ओके ओके. हां वीर कुठे आहे? तो सांग ना लवकर. तो कॅफेत आहे, येतोय. मी त्याला तिथेच जाऊन भेटते. मी त्याच्यावर किती प्रेम करते हे सांगण्यासाठी आता एक एक क्षणही थांबू शकत नाही. बरं झालं, उशिरा का होईना कळालं. चल येते मी. ओके, चला आपण पण जाऊ. अनन्या, तू का समजून घेत नाहीयेस माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून? कसं समजावून सांगू तुला? जसं तू माझ्यावर प्रेम करतेस ना, तसं मी कुणावर तरी प्रेम करतो, आणि ते तुला चांगलंच माहीत आहे. अनुराधा, हो, तिच्यावरच प्रेम करतो मी, आणि हे तिला कळत नाही याची मला खंत आहे. पण याचा अर्थ हा तर नाही ना मी दुसऱ्या कुणाचा हात धरून पुढे चालावं, आणि ते योग्यही वाटत नाही. म्हणून सॉरी अनन्या. येतो मी.